पंढरपूर शहर मध्ये 5 एप्रिल 2026ला सकाळी 2:45 वाजेच्या सुमारास आपली जी पंढरपूर शहराची नाईट पेट्रोलिंग टीम आहे त्यांना एक SBI ATMच्या जवळ एक इसम त्या ठिकाणी चोरी करताना रंगेहात आपण त्याला पकडण्यामागे यश आलेलं आहे। हा जो काही आरोपी होता याचं नाव सरोज कुमार दास असे या आरोपीचं नाव आहे। हा इस्बावीत राहणारा आहे। पंढरपूर शहरामध्ये याचं वास्तव्य काही वर्षांपासून आहे आणि ह्याच अन्वये आपण पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 192/2026 ज्यामध्ये कलम 305A 62 व 324/4 असे BNSचे कलम यामध्ये लावलेले आहेत। आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि ह्या गुन्हा करण्यासाठी आरोपीने रेकी केलेली असेल, अजून इतर त्याचे साथीदार असतील, त्याचबरोबर त्यांनी हेच ATM का निवडलं व दुसरे ATM का निवडले नाही आणि त्याचा पुढे काय प्लॅन होता या सगळ्यांचा उलगडा आता या आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये आपल्या सगळ्यांसमोर येईल। याचीही जी काही कारवाई आहे तीही आपल्या DB टीम पंढरपूर शहराच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे आणि विशेष करून मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की छान पद्धतीने त्यांचं कार्य चाललेलं आहे। आणि अशीच पंढरपूरमध्ये इतर सुद्धा जे जबरी चोरी, घरफोडी, रॉबरीज आणि गंभीर गुन्ह्यांचा जो काही उलगडा आहे तो लवकरात लवकर आम्ही पोलीस प्रशासन लावू याच्याबद्दल मला शंका वाटत नाही। किंवा आपल्याला कुठल्याही महापुरुषांचा पुतळा आपल्या खेडेगावामध्ये, चौकांमध्ये किंवा शहरामध्ये कुठल्या ठिकाणी बसवायचा जेव्हा असतो तेव्हा एक जिल्हास्तरीय कमिटी आहे। त्यामध्ये जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट, कलेक्टर व त्याचबरोबर जिल्हा परिषद CEO, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता अशी यांची ही कमिटी असते। या कमिटीमध्ये तो जो काही प्रस्ताव आहे तो जात असतो। त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिजे असतात। त्यामध्ये तहसीलदारांचं नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस स्टेशन, BDOंचं, त्याचबरोबर PWD विभागाचं, इरिगेशन विभागाचं, इलेक्ट्रिसिटी विभागाचं, या सगळ्या विभागाचे NOC घेऊन हा प्रस्ताव जो आहे त्या चेअरमॅनच्या त्या सदस्य कमिटीकडे जात असतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रीतसर परवानगी मिळते। परंतु हल्लीच्या काळामध्ये असं बघण्यात येतं की गावांमध्ये, खेड्यांमध्ये आधी पुतळे लागतात, त्यानंतर या परमिशन्सचा शोध किंवा त्या परमिशन्स घेण्यामागेची धावपळ ती सुरू होते। ही पद्धत चुकीची आहे, कारण की जर आपण SOP नवीन चुकीचा SOP जर आपण तयार केला किंवा अंमलबजावणी केली तर काय होतं की प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक ठिकाणी हे अनधिकृत पुतळे उभारण्यात येतील आणि मग एकंदरीतच तिथे कायदा व सुव्यवस्था व इतर समाजात तेढ निर्माण करण्याचं काम कदाचित काही समाजकंटकांकडून, ज्यांच्या वेस्टेड इंटरेस्ट आहे, ज्यांना राजकारण करायचं आहे किंवा ज्यांना कुठेतरी आपल्या स्वतःच्या पोळ्या भाजायच्या आहेत, अशा पद्धतीचे जे अराजक तत्व आहेत ते कुठेतरी अशा या चुकीच्या SOPचा लाभ घेतात आणि समाजात अराजकता पसरवतात। त्याच्यामुळे प्रॉपर SOP जी आहे मी आपल्याला सांगितली त्याचप्रमाणे आपण पुतळा बसवण्याआधी सगळे परवानगी घ्यायच्या। आणि दुसरी एक महत्त्वाची बाजू अशी असते की महापुरुष आहेत त्यांचा पुतळा बसवण्यासाठी आपल्याला जसा गणेश उत्सवामध्ये कुठलाही मंडळ गणेश चतुर्थीच्या अगोदर 1 महिन्या अगोदरपासून तयारी करतं की आपल्याला स्टेज बांधायचं आहे, त्याचं सुशोभीकरण करायचं आहे, त्यासाठी निधी गोळा करायचा आहे, त्याच पद्धतीचा किंवा त्यापेक्षा जास्त अधिक पद्धतीने तयारीसुद्धा आपल्याला कुठल्याही महापुरुषांचा पुतळा कुठेही बसवण्याच्या आधी केली पाहिजे। जनरली होतं काय की लोक किंवा जे कुठले असे व्यक्ती काय करतात, रात्री निर्णय घेतात आणि अचानक एका अर्ध्या तासात जेव्हा अंधार पडलेला असतो, पहाटेची वेळ असते, जेव्हा पोलीस पेट्रोलिंग कमी असते, महसूल विभागाची पेट्रोलिंग कमी असते, तेव्हा कुठेतरी ते पहाटेच्या तो पुतळा बसवत असतात। तर मला वाटतं की प्रॉपर SOP घेतली, तिथे SOPच्या अनुसरून त्या ठिकाणी कुंपण केलं, तिथे हिरवळ तिथे चांगल्या पद्धतीने केली, स्टेजचं एक मोजमापन केलं, किती त्याला वजन ते मूर्तीचं आहे त्याच्यानुसारून खाली बेस असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि परवानगी घेऊन मला वाटतं महापुरुषांचे पुतळे बसले पाहिजे आणि तोच SOP जो करेक्ट SOP आहे तो फॉलो झाला। एवढंच म्हणणं आहे पोलीस प्रशासनाचं की कुठल्याही ठिकाणी अवैधरित्या पहिले पुतळा बसवणे आणि नंतर प्रोसिजर फॉलो करणे ही जी चुकीची प्रथा आपल्या गावांमध्ये किंवा आपल्या शहरांमध्ये जी लागलेली आहे त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि रीतसर शासकीय परवानगीने आपण महापुरुषांचे पुतळे बसवले पाहिजे हीच आमची ही विनंती आहे।